आपलं सर्वांचं क्रिसलीस एस-एम-एल लीग 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. जगातली सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट पॉवर्ड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड, एक्सलरेटिंग ग्रोथ. एक जबरदस्त सामना मैदानामध्ये आता सुरू झालेला आहे. मॅच आहे ती 24 लाईव्ह पॉवर हिटर्स वर्सेस द पॅक वॉरियर्स. दोन्ही तगड्या संघांमध्ये एक चांगला रोमहर्षक संघर्ष इथे बघायला मिळेल आपल्याला. फुल टॉस बॉल आणि मिळतील धावा 4. नो बॉल वरती धावा 4. फ्री हिट नेक्स्ट बॉल. तर 6 धावा फलकावरती. अजून चेंडूंना सुरुवात व्हायची. उंच जरूर चेंडू आहे. मिड ऑन क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे आणि धावा मिळणार नाहीत. तर मॅचला सुरुवात झालेली आहे. समद बोमाज गोलंदाजी मार्कवरती, दीपक खोत आणि विनय चौधरी हे असेल फलंदाज. द पॅक वॉरियर्सनं टॉस जिंकला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि काय धमाकेदार सुरुवात झाली. त्यांना अतिरिक्त धावा मिळाल्या. विशेष म्हणजे पहिला चेंडू होता जो वाईड ठरवला होता. दुसरा चेंडू होता नो बॉलवरती चौकार मिळाला. फ्री हिटवरती धाव मिळाली नाही, पण तिथे पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धावा संख्या वाढत आहेत, त्यामुळे चेंडूंची संख्या देखील वाढत आहे. यस, धावा मिळण्याची शक्यता इथे अजिबात नाही आहे. फटका खेळलाय मात्र हवेत जास्त उंच जातोय आणि त्यामुळंच तिथे धावा घेण्याची संधी नसेल दीपक खोतकडे. 4 धावा फलकावरती दीपक खोतच्या, तर एकूण 7. यस, इथे 4 खणखणीत चौकार. तुम्हाला मोठा फटका हवा आहे तर तो कंट्रोल असला पाहिजे, ज्यात त्याची उंची कमी असली पाहिजे आणि तो सरळच्या पुढे जी जाळी आहे त्या जाळीवरती आदळला पाहिजे. यस, स्क्वेअर लेगला फिरवलाय. 1 धाव तिथून येऊ शकते. 2 चौकार या षटकामधून फलंदाज दीपक खोतकडून आणि त्यामुळेच फलकावरती धावा आहेत तब्बल 12. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू. चांगली सुरुवात आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय यशस्वी ठरलेला आहे. धमाकेदार सुरुवात. दीपक खोतनं इरादे आक्रमक आणलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे की तो सरळ पुढच्या जाळीवरती मारू शकतो चेंडू. 2 चौकार एका षटकामध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू. लॉफ्टेड फ्लिक म्हणता येईल. 1 धाव येऊ शकते. खातं खोललं जाईल विनय चौधरीकडून आणि फलकावरती धावा आहेत 14. पहिलं षटक अजून सुरूच आहे आणि 14 धावा. खूप मोठी सुरुवात आहे. खूप वेगवान सुरुवात आहे. यस, हो, कॅच होईल ड्रॉप. जीवदान दीपक खोतला आणि फलकावरती धावा 15. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सलामीची जोडी मैदानामध्ये. द पॅक वॉरियर्स 15 धावा. वेल बिगिन इज हाफ डन आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. विशेष करून हा थॉट आहे, ही म्हण आहे. चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश. पण क्रिकेटमध्ये ही म्हण नेहमी खोटी ठरलेली आहे. इथे चांगली सुरुवात झाल्यानंतर अनेक संघांचा डाव कोसळलेला आहे. इथे कोसळलेला डाव सावरताना सुद्धा अनेक लोकांना बघितलं. म्हणजे खराब सुरुवात असेल तरी देखील अंतिम ध्येय महत्वाचं आहे. यस, उजव्या यष्टीच्या बाहेर. सुरुवात महत्वाची असते कुठल्याही कामामध्ये, पण माघार पुढाकार ही महत्वाची नसते कुठेही. अंतिम विजय महत्वाचा आहे आणि अंतिम विजय जर मिळवायचा असेल त्यासाठी तुमच्याकडे चांगले प्लॅन्स असले पाहिजेत. योजना मजबूत असल्या पाहिजे. त्याचं मैदानामधला तुमचा उपयोग देखील महत्वाचा असतो. यस, बॅक टू बॉलर. पंच करण्याचा प्रयत्न होता मात्र जमिनीची समांतर. सचिन गोलंदाजी मार्कवरती. सचिन खेडकर. दुसरं षटक प्रभावी ठरते. अजूनपर्यंत धावा येऊ देत नाही सचिन. 15 धावा. पॉवर पॅक वॉरियर. स्ट्राईक एंडवरती दीपक खोत. 2 चौकार दीपकच्या बॅटमधून आलेत. चांगला चेंडू आहे. लेंथ बॉल. बॉटम हँडचा कमी वापर आणि अप्पर हँडचा प्रभावी वापर तुम्हाला 6-4 मिळून देऊ शकतो. इथे 3 चेंडू लागोपाठ निर्धाव आलेत.
सचिन खेडकर कडून अप्रतिम गोलंदाजी, विशेष म्हणजे ज्या फलंदाजाला रोखले ज्याने अगोदर धावांचा यस हो ड्रॉप द कॅच, जीवदान मिळेल इथे पुन्हा एकदा दीपक खोतला 2 जीवदान. दीपक खोतला सोडून देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. हा खेळाडू कधीही तुमच्यावरती हल्ला करू शकतो, कधीही. यस कडक शॉट, मात्र अतिरिक्त उंची मिळाली, खालच्या हाताचा अतिरिक्त वापर देखील झाला आणि एकच धाव इथे मिळणाऱ्या दीपक खोतला जीवदानातून तो सावरतोय. 11 धावा, 11 चेंडूमध्ये 11 धावा, 100चा स्ट्राईक रेट आहे दीपक खोतकडे. फलकावरती 16 द पॅक वॉरियर्स. फुल टॉस आहे, नो बॉल. अतिरिक्त धाव इथे येऊ शकते, 17 वरती पोहोचतील. फ्री हिट बॉल असेल, शेवटचा चेंडू टाकायचा एक संघ खेळाडू सचिन खेडकरला. चांगलं षटक राहिले, केवळ 2 धावा आतापर्यंत षटकातून आलेल्या आहेत, विकेट मिळाली नाही. सचिन खेडकर परत एकदा फुल टॉस, चेंडूला उडवलंय कव्हरच्या डोक्यावरून, 1 धाव तिथे येऊ शकते आणि षटकाचे सांगा 3 धावा या षटकामधून, पण 18 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. द पॅक वॉरियर्स. तिसऱ्या षटकाची सुरुवात. मी बघितलं इकडून आवाज आला पाठीमागून की ए साइड सांग. वास्तविक क्रिकेटमध्ये कुठेही असा नो बॉल नाहीये की गोलंदाज नवीन षटक टाकायला बॉलिंग मार्क वरती उभा आहे आणि त्याने साइड सांगितली नाही म्हणून पंचांनी नो बॉल दिलेला आहे. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, धक्का बसेल इथे पहिला. पॉवर पॅक वॉरियर्सचा पहिला धक्का, 18 धावा. थँक्यू डीजे. 18 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाज प्रथम रनवरे. यश तर मिळाले प्रथमला, प्रथम यश मिळून दिले आपल्या संघाला. पॉवर पॅक वॉरियर्सचा पहिला फलंदाज, प्रथम फलंदाज प्रथमनं बाद केला. रवींद्र वारेकर नवीन फलंदाज. मैदानामध्ये 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटमध्ये कधी एखाद्या गोलंदाजाने साइड सांगितली नाही आणि त्याने गोलंदाजीला सुरुवात केली म्हणून पंच नो बॉल देणार नाहीत. कुठलाही गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजीसाठी येत असतो त्यावेळेस पंचांनी विचारायचं असतं त्याला की तुला कुठल्या बाजूनं कुठल्या हाताने गोलंदाजी करायची आहे, आणि त्याने एकदा पंचांना सांगितलं की मी या हाताने या बाजूने गोलंदाजी करणार आहे, आणि त्यानंतर जर त्याने पंचांना न विचारता बाजू बदलली किंवा हात बदलला तर पंच नो बॉल कॉल करतील. फलकावरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. इथे पुन्हा नो बॉल, एक अतिरिक्त धाव येणार आहे फलकावरती. धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पॅक वॉरियर्स फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या षटकामध्ये 15 धावांनी एक चांगली सुरुवात, मजबूत सुरुवात झालेली होती. त्यानंतरच्या षटकामध्ये धावा अडवल्या होत्या गोलंदाज सचिन खेडकरनं. 3 धावा केवळ खर्च केल्या होत्या. प्रथम रनवरेचे षटक चांगलं जाते, मात्र काही अतिरिक्त चेंडू त्याला टाकावे लागत आहेत, काही वाईड, काही नो बॉल या षटकामध्ये येत आहेत, आणि त्यामुळेच हे षटक थोडंसं लांबतंय आणि पर्यायानं ते एक्सपेन्सिव्ह देखील होऊ शकतं. 23 धावा आहेत. इथे चांगला चेंडू. 23 लॉस ऑफ 1. 5 धावा मात्र या षटकामधून. चांगली गोलंदाजी किफायतशीर आहे, यशस्वी, विशेष म्हणजे यशस्वी आहे तो. एक विकेट त्याच्या खात्यावरती आहे.
फुल टॉस होता आणि यस इथे मिळेल 6 धावा. षटकार. समीकरण खराब होतोय. जाता जाता चांगली बातमी दिली फलंदाज रवींद्र वारेकरनं. पॅक वॉरियर साठी चांगली बातमी आली. 28 धावा 3 षटकांमध्ये एका गड्याच्या मोबदल्यात. प्रतीक शेलार गोलंदाज असेल. प्रतीक शेलार पुन्हा एकदा नवीन षटक. सुरुवातीला सूचना आली साइड सांग. नाही आवश्यकता साइड सांगण्याची. यस चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. फलकावरती धावा 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक शेलार सुरुवात खूप चांगली केली गोलंदाजाने. विशेषतः मागचं षटक आपण पाहिलं होतं प्रथम रनौरेचं. चांगली सुरुवात केली होती त्याने. मात्र फिनिश करताना अधिकच्या धावा खर्च केला. नो बॉल इथे प्रतीक शेलार कडून सुद्धा चांगली सुरुवात आहे. पण पुढे जाऊन काही धावा अतिरिक्त आलेल्या आहेत. एक नो बॉल टाकलाय त्यानं आणि त्यामुळे या षटकामध्ये धावांना सुरुवात झालेली आहे. 2 धावा इथे मिळतील आणि फलकावरती 28 वरून 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. द पॅक वॉरियर चौथ्या षटकामध्ये. निश्चित एक चांगली मॅच आपल्या समोर होणार आहे. हे येवाना निश्चित झालेलं आहे. चौथं षटक सुरू असताना पॅक वॉरियर्स 1 गडी बाद 30. डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड. एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. यस शॉट तर चांगला आहे आणि अडवू शकत नाही. अडवलाय नाही अडवला. 4 रन. चौकार प्राप्त होईल. धमाकेदार फलंदाजी बहरते फुलते द पॅक वॉरियर्स. चांगला चेंडू. यस पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा वाईड चेंडू. यस 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 कड बाहेरची. यष्टीरक्षकाचा प्रयत्न यशस्वी. फलंदाज बाद. दुसरा धक्का इथे बसेल. Keep the music volume low. छत्तीस धावा 2 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. प्रतीक शेलार पण यशस्वी आहे. 8 धावा या षटकामध्ये प्रतीक कडून खर्च झाल्यात. मात्र 1 विकेट प्रतीकच्या खात्यावरती नोंदवली जाते. 36 धावा 2 बाद 36. ऋषिकेश पांढरे नवीन फलंदाज. ऋषिकेश पांढरे. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. नो बॉल. 37 वरती पोहोचतील द पॅक वॉरियर्स. 24 पॉवर हिटर्स विरुद्ध द पॅक वॉरियर्स असा सामना मैदानामध्ये. 24 लाईव्ह पॉवर हिटर्स द पॅक वॉरियर्स. वा फटका मोठा आहे पण धावा मिळतील 1 आणि याबरोबर षटकाची होणार आहे सांगता. फलकावरती धावा 38. 4 षटकांचा खेळ संपलेला. 38 धावा 2 गडी बाद द पॅक वॉरियर्स.
नवीन षटकाची सुरुवात. द पॅक वॉरियर्स आणि 24 लाईफ पॉवर हिटर्स 24 लाईफ पॉवर हिटर्स दोन्ही संघ स्पर्धेमध्ये पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. अजून एकही विजय या दोन्ही संघांना मिळालेला नाहीये. कोणी 2 सामने खेळलेत मात्र दोन्ही हरलेत, कोणी एक सामना खेळलाय तोही हरलाय. त्यामुळे दोन्ही संघांना पहिला विजय नोंदवण्याची संधी आहे या मॅच मधून आणि लीग स्टेज मध्ये आघाडी घेण्याची संधी. आज असे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आहे. वाईट चेंडू, त्यामुळे इथे सफाईदार खेळ करावा लागेल. आपलं कौशल्य दाखवावं लागेल दोन्ही संघांना जिंकायचं असेल ही मॅच. 40 धावा 2 गडी बाद. द पॅक वॉरियर्स 5वं षटक सुरू आहे. गोलंदाज सचिन खेडकर. पुन्हा एकदा खोलवर टप्पा टाकला होता, डाव्या यष्टीवरती फ्लिक केला चेंडूला. 1 धाव केवळ इथे येते. थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो. एक एक वीट रचूनच इमारत मोठी होते. एक एक धाव महत्वाची आहे. स्क्वेअर लेगला फटका. धाव एकच तिथून येणार आहे. थ्रो खराब आहे मात्र मागे बॅकअप मिळणार आहे समजच्या माध्यमातून. धाव मिळते 1 तर फलकावरती धावांची संख्या 42. 2 बाद 42. दीपक खोत सलामीचा फलंदाज मैदानामध्ये अजून आहे. नाबाद तर ऋषिकेश पांढरे. जरूर लॉंगॉनच्या बाजूने चेंडू मिडॉनच्या बाजूने जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे येईल. एकच धाव पुन्हा एकदा 43. धावा जोडल्या दोन्ही फलंदाजांनी. सातत्याने धावा जोडलेल्या आहेत. सचिन खेडकरच्या या षटकामध्ये 5 धावा खर्च झालेल्या आहेत. फुल टॉस होता. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. 4-6 रन. षटकार अत्यंत शानदार. शेवटच्या चेंडूवरती ऋषिकेश पांढरेचा धमाकेदार षटकार. 5 षटकांचा खेळ संपला. 49 2 गडी बाद. द पॅक वॉरियर्स. चांगली बॅटिंग. सलामीवीरांनी दमदार सुरुवात दिली. त्याच्यानंतर 34व्या विकेटसाठी पुन्हा एकदा दीपक खोत आणि ऋषिकेश यांच्यामध्ये एक मोठी पार्टनरशिप स्टँड होते. धावाची संधी तिथे असू शकते मात्र खूप स्लो होता फलंदाज तिथे. क्षेत्ररक्षक तिथे. फलंदाज मात्र वेगात होता. जीवाच्या आकांताने धाव पूर्ण करेल. अर्धशतक फलकावर. द पॅक वॉरियर्स 50 धावा. ऋषिकेश पांढरे मागच्या बॉलवरती षटकार ठोकल्यामुळे आत्मविश्वास 7व्या मजल्यावर. नो बॉल. एक अतिरिक्त धाव फलकावरती पुढे 51. दीपक खोत सेन्सिबल बॅटिंग. सुरुवातीला त्याचा स्ट्राईक रेट हा जवळपास 150 होता. तो आता कमी झालेला आहे. 84 वरती आलेला आहे. पण आता 150चा स्ट्राईक रेट आहे ऋषिकेश पांढरेचा. बॅटचा स्विंग मोठा आहे पण अक्रॉस द बॅट खेळला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो होतो. मंद गतीने तो बॅट पर्यंत येऊ शकतो. त्यामुळं फलंदाजी करताना थोडस ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे फलंदाजांना. लेंथ बॉल. वॉट अ कॅच. ऋषिकेश पांढरे बाद. 3रा धक्का. चौका लगे तो एकावन्न 3 बाद 51 पॅक वॉरियर्स. यश प्राप्त होते प्रथम रनआवरेला. पहिला फलंदाज प्रथमने बाद केला. दुसरा फलंदाज. Music team, Praful, it is a request to you, please keep the music volume low. 51 धावा 3 गडी बाद. दुसरं यश. लॉंग ऑन कडे चेंडू. प्रथम रनआवरे. गोलंदाज 2 विकेट त्यांना आतापर्यंत काढलेले आहेत. अजून 2 चेंडू आहेत त्याच्याकडे. 14 धावा खर्च झाल्यात मात्र विकेट 2 आहे प्रथम रनआवरेच्या नावावरती. 53 धावा 3 गडी बाद. 6वं षटक सुरू आहे. चांगला चेंडू आहे. गुडलेन तो ते शॉर्ट ऑफ गुडलेन. फलंदाजाला रीच पर्यंत पोहोचताना भरपूर अडचणी आल्या मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता.
तिथे फसला प्रयत्न, अधिकचा बाउन्स चेंडूला. 53 धावा, 3 गडी बाद. षटक क्रमांक 6 वर सुरू आहे. द पॅक वॉरियर्स 53. उजव्याच्या बाहेर आहे, वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे आणि धाव फलक पुढे पोहोचेल 54. 3 बाद 54. द पॅक वॉरियर्स. पुन्हा भरकटलेला गोल चेंडू. खराब लाईन टाकायचा प्रयत्न, लांब शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न करताना त्याच्यावरती कंट्रोल असणं गरजेचं असतं गोलंदाजासाठी. पण कंट्रोल हरवलं की मग चेंडू अधिक बाहेर जातो आणि मग पंच वाईट घोषित करतील. यस, इथे पिच पर्यंत पोहोचला. आडव्या बॅटनं चेंडूला मिड विकेटला पाठवलं. 1 धाव प्राप्त होऊ शकते आणि एका धावेबरोबर 6 षटकं संपली. 56 धावा, 3 बाद. द पॅक वॉरियर्स. संगमेश्वर डोंगरे आणि दीपक खोत ही जोडी आहे. दीपक खोतचं कौतुक करायला पाहिजे. तो 21 चेंडू खेळलेला आहे. 36 चेंडूपैकी 21 चेंडू तो खेळला आणि 17 धावा त्याने संघासाठी बनवलेल्या आहेत. इतर खेळाडूंनी देखील मोठं योगदान दिलेलं आहे. पण एक बाजू संयमीपणे खेळणं हे सुद्धा महत्वाचं असतं, जेणेकरून इतर खेळाडूंना देखील हात खोलण्याची संधी मिळते. आणि ते काम दीपक खोत कडून. स्ट्राईक एंड वरती दीपक. फुल टॉस होता, जवळपास चेंडू थोडासा लांब होता शरीरापासून, मात्र फसला. निर्धाव चेंडू असेल. फलकावरती धावा 56. 7वां आणि अखेरचं षटक सुरू आहे. डेथ ओव्हर मध्ये उचलला चेंडू. तिकडे एकच धाव येऊ शकते दीपक खोत साठी. 57. 3 बाद 57. संगमेश्वर डोंगरे. स्ट्राईक एंडवर 7वं षटक मैदानामध्ये. यस, फटका खेळला पण तो कुठे जाईल याची जाणीव असावी फलंदाजाला देखील. चौकार यावा किंवा षटकार खेळावा हा इरादा नव्हता. तुम्ही ज्यावेळेस बॅट आडवी करता त्यावेळेस तुमचे 6 आणि 4 बिलकुल लॉक होतात. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव. 59. षटकार आणि चौकार पाहिजे असेल तर बॅट सरळ ठेवा. आडवी बॅट केली की ते फटके तुम्हाला बल्क मध्ये धावा मिळणार नाही, गुच्छामध्ये धावा मिळणार नाही. एका धाबेबरोबर फलकावरती 60. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत द पॅक वॉरियर्सला. ते 60 वरती आहेत. आता ते 72 वरती जाऊ शकतात, ते 70 वरती पण जाऊ शकतात, ते 68 वरती पण जाऊ शकतात. आता 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 किती धावा काढतील? 66 काढू शकतील, 64 काढू शकतील, 61, 62, 63. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सेमी लीग 2026 भारतातील नाही जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट. पॉवर बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. ऍक्सलरेटिंग ग्रोथ. चला स्कोअरला कसं ऍक्सलरेट करताय ते दोन्ही फलंदाज बघूया. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे, जिथे पॉवर पॅक वॉरियर्सच्या 60 धावांना प्रत्युत्तर देणार आहेत. 61 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये दाखल होत आहेत टीम 24 लाईफ पॉवर हाऊस. पॉवर हाऊसचा फटक्यात मात्र पॉवर नव्हती, पण थ्रो मध्ये अतिरिक्त पॉवर होती आणि त्यामुळे एक धाव जरूर प्राप्त होईल 24 लाईफ पॉवर हीटर संघाला.
सुरुवात झालेली आहे. फलकाला 1 धाव. जमिनीच्या समांतर खेळलेला आहे. तिथून थेट यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न, मात्र नेम चुकला. 1 धाव. फलंदाज घेतील समद भोमाज आणि आकाश खेडकर. सलामीची जोडी मैदानामध्ये. संगमेश्वर डोंगरे गोलंदाज आहे. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी संगमेश्वरकडे. चांगला चेंडू होता, गुड लेंथ वरती टाकला होता. बॅकफुटला खेळायचा प्रयत्न. सुरुवातीला त्याने बघितलं की डावा पाय पुढे टाकत तो फ्रंट फुटला खेळायचा प्रयत्न करत होता, पण बघितलं की चेंडूच्या रीच पर्यंत नाही पोहोचू शकत, तर बॅकफुटला खेळायचा प्रयत्न केला. अशी दुविधा अवस्था ज्यावेळेस तयार होते ना, फलंदाज कॉन्शियस असतो की मी कुठे खेळायचं, मागे खेळू की पुढे खेळू, मग अडचण होते. फलकावरती धावा 3. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 24 लाईफ पॉवर हिटर्स. गोलंदाज स्वतः तिथे थेट यष्ट्या उडवण्याचाही प्रयत्न, पण हा प्रयत्न निष्फळ ठरेल. खेळाडू क्रीजमध्ये सुरक्षित आहे, पण चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावांची नोंद केली होती. चार धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. 36 चेंडू 57 अजून धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 24 लाईव्ह पॉवर हिटर्सला. संगमेश्वर डोंगरेचं षटक पूर्ण होत आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्या षटकामधून फक्त 4 धावा आणि खराब चेंडू आहे. प्रॅक्टिस. तुम्हाला जर स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळायचे, बॉलिंग करायची, तर याच बॉलवरती तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. टेनिस बॉलमध्ये देखील वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे बॉल येतात, त्यांचे वजन वेगवेगळं असतं, परीघ वेगवेगळा असतो, आणि त्याच्यामुळं अडचण होतात की तुम्हाला त्या चेंडूवरती सराव असेल. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघा, अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असे काही इन्सिडेंट आपण पाहिलेले आहेत की ज्या देशामध्ये तुम्हाला खेळायला जायचंय त्या देशामध्ये कोणता चेंडू वापरला जाणार आहे, हवामान काय आहे, त्या देशातला पिचेस कशा आहेत, याचे स्टॅकन. पहिला फलंदाज बाद. दुसऱ्या षटकामध्ये 24 लाईफ पॉवर हिटर्सला बसला पहिला धक्का. 1 बाद 6. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. 6 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक सुरू आहे. यश प्राप्त केले गोलंदाज संदीप खोतनं. चांगलं षटक राहिलं. धावा देखील अडवल्यात. विकेट सुद्धा मिळालेले आहेत. तर चेंजेस काय होतात, अनेक वेळा तुम्हाला अशा कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती पाणी टाकून सराव करताना तुम्ही व्हिडिओ सौरव गांगुलीचे बघितले असतील. अनेक वेळा ओलसर खेळपट्टीवरती रबर बॉलने तो खेळलेला तुम्हाला बघायला मिळाला असेल. त्याला कारण आहे की ज्या देशात जायचंय, आपल्या देशामध्ये तशा कंडिशन्स नाहीत. मग त्या कंडिशन्सला जर सामोरं जायचं असेल तर काय केलं पाहिजे, रबर बॉलने खेळलं पाहिजे. जर बाउन्स तुम्हाला खेळायचं असेल, तर स्विंग करायचं असेल, तर तेंडुलकरने एक आयडियाच काढली होती. त्यानं टेनिस बॉलला अर्धा टेप गुंडाळला आणि त्या अर्धा टेप गुंडाळून त्यानं गोलंदाजांना बॉलिंग करायला सांगितली आणि मग तो खेळत त्याने प्रॅक्टिस केली स्विंग खेळण्यासाठी. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं संपलेली आहेत. अशा वेगवेगळ्या आयडियाज असतात आणि विशेष म्हणजे त्यासाठी टीमकडं काही स्पेशली नेट बॉलर पण असतात. अनेक नेट बॉलर पुढे जाऊन रेग्युलर बॉलर पण झालेले आहेत. विनय चौधरी नवीन गोलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉट परफेक्ट आहे. जबरदस्त टायमिंग. धावा 6. प्रतीक शेलारचा फटका वर्दीत आणि चेंडू प्रेक्षकांच्या गर्दीत. परत एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न. इथे धावा मिळणार नाहीत कारण लॉंग ऑफ अगदीच समोर होता.
या अगोदरचा चेंडू षटकार पंच खेळला होता तिथे प्रतीक शेलारनं 6 धावा प्राप्त केल्या. 1-14 वरती पोहोचतायत तिसऱ्या षटकामध्ये. 24 लाईव्ह पॉवर हाऊस. बाहेर चेंडू आहे, बराचसा वाईटची घोषणा येणार आहे. समद भोमाज आणि प्रतीक शेलार दुसऱ्या विकेटसाठी त्यांची भागीदारी सुरू आहे. प्रतीक शेलार 5 चेंडूमध्ये 7 धावा तर समद भोमाज 7 चेंडूमध्ये 3 धावा. स्लॉक करण्याचा प्रयत्न आहे. खर तर हे फटके या ग्राउंडवरती कुचकामी आहेत. तुम्ही स्लॉक करा, फ्लिक करा, पुल करा, हुक करा, एकच धाव मिळेल तुम्हाला. इथे परत एकदा पंच, बॅकफूट पंच, खतरनाक पंच. प्रतीकचा फटका पहा. धावा मिळाल्या 6. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यस, इथे लिफ्ट देऊ शकला नाही चेंडूला. या अगोदर 2 फटके शानदार खेळले होते त्याने विथ कंट्रोल. जास्त उंची दिली नाही चेंडूला, त्यामुळे 2 षटकार मिळाले या षटकामध्ये. 22 वरती पोहोचतायत. 1 बाद 22. तिसरं षटक अजून संपलेलं नाही. थोडीशी झेप घेतली या षटकामध्ये. मागच्या 2 षटकामध्ये जो बॅकफूट वरती होते, तर आता ते आघाडीवरती येण्याचा प्रयत्न करतायत. 24 लाईव्ह पॉवर हाऊस पॉवर हिटर्स. 23 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 1 बाद 23. 24 लाईव्ह पॉवर हिटर्स. धावांचा अनुशेष भरून काढलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जो अनुशेष राहिला होता तो भरून काढलेला आहे. आता करंट रन रेट जो आहे तो 7.67 आहे, तर अपेक्षित आहे 9.50. खराब चेंडू, नो बॉल. एक अतिरिक्त धाव इथे फलकावरती येते. 25 धावा. 1 बाद 25. 24 लाईव्ह पॉवर हाऊस. रामेश्वर परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. बॅक टू बॉलर. धाव घ्यायची होती पण नकार दिलाय आणि सुरक्षित तो क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. तर थ्रो खराब आहे आणि फायदा उठवलेला आहे. धाव मिळवायचीच होती आणि ती मिळालेली आहे. अगर किसी चीज को दिल से चाहो ना तो पूरी कायनात लग जाती है तुम्हें उसे मिलाने के लिए. धाव मिळालीच, तुम्हाला पाहिजे होती, मिळालीच. यस 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 यस. धाव नाही येऊ शकत इथून. क्षेत्ररक्षक अत्यंत चपळ आहे. 25 वरती पोहोचलेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकामध्ये 24 लाईव्ह पॉवर हाऊस. यस, अलॉंग द कार्पेट. हो, थ्रो कुठे टाकलाय? थेट यष्टीरक्षकाकडे. तो अजून थोडासा वेगात हवा होता. 26 धावा. एक धाव सुद्धा महत्वाचे आहे. स्ट्राइक रोटेट होणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण त्यामुळे मोमेंटम चालू राहतो, मोमेंटम तयार होतो. आणि त्यामुळेच यस, लेंथ बॉल. चांगला चेंडू आहे. खाली येणारा चेंडू, पायाला तोडून जाणारा चेंडू, ज्याला मी टो क्रशिंग यॉर्कर म्हणतो. चवडा तोड. इथे धावा मिळणार नाही. 26 धावा. 1 बाद 26 चौथ्या षटकामध्ये. रामेश्वर पुन्हा लेंथ टाकायचा प्रयत्न, यावेळेस फुल टॉस. 1 धाव तिथून येणार आहे आणि धावफलक 27 वरती पोहोचेल. चौथ्या षटकामध्ये आस्किंग रन रेट हा 10च्या पुढे, आता 10.74. त्यामुळं थोडासा स्पीड वाढवावा लागेल फलंदाजांना. 27 धावा. यस, बॅट पॅड एकत्र आणलं तिथे. जरूर बचाव चांगला आहे, पण षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपला. 24 लाईव्ह पॉवर हाऊस पॉवर हिटर्स पोहोचतायत 27 वर एका गड्याच्या मोबदल्यात. विजयासाठी त्यांना अजून 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 34 धावा. थोडासा वेग, थोडे मोठे फटके खेळावे लागतील, जे अगोदर 2 षटकार प्रतीक शेलारने खेळलेले आहेत. फुल टॉस होता. बॉल खाली येणारा बॉल लिफ्ट करणं थोडंसं कठीण असतं, आणि तोही ज्यावेळेस तुमच्या समोर फक्त समोरची बाउंड्री लाईन खुली आहे, बाकी ठिकाणी तुम्हाला डिक्लेअर रन्स मिळणार आहेत, अशा परिस्थितीमध्ये खाली येणारा बाउन्सर हा चेंडू म्हणजे थोडासा कठीण ठरू शकतो. खाली जाणारा फुल टॉस तोच होता. 28. यस यस, फ्लॅट मारलाय, सॉलिड मारलाय. धावा मिळणार आहे 4. या चौकारा बरोबर 32 पोहोचतील. 1 गडी बाद 32.
5व्या षटकामध्ये खराब चेंडू होता, डावेष्टीच्या बाहेर, वाईड मिळेल. एक अजून धाव फलकावरती येते. 33. संदीप खोत गोलंदाज आहे. या अगोदरचं षटक चांगलं होतं, मात्र या षटकामध्ये थोडासा तो एक्सपेन्सिव्ह आहे, महागडा ठरलेला आहे. 6 धाव आतापर्यंत. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. अशा धावा खर्च केल्या, अशा प्रकारे उधळपट्टी केली तर तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती मोठा असू द्या, तो रिकामा होणार आहे. डावेष्टीच्या बाहेर आहे इथे. परत एकदा वाईड, फ्री पुढे सुरू राहील. 35 धावा. हे षटक मात्र गोलंदाजांसाठी उधळपट्टी करणार आहे. 3 अतिरिक्त चेंडू लागोपाठ आलेत. फटका जास्त मोठा खेळलाय. धावा मिळण्याची शक्यता बिलकुल नाहीये. निर्धाव चेंडू असेल तर 35. अजूनही 10.40च्या सरासरीने धावा हव्यात. यस, कडक कडक कडक, सुपर कडक. नो बॉल, नो बॉल आणि धावा मिळत आहेत. 6-7 धावांचा बोनस इथे मिळतोय. एका चेंडूवरती 7. दिल मांगे मोर. 42. 24 लाईफ पॉवर हाऊस, पॉवर हिटर्स. पुन्हा एकदा वन्स अगेन प्रतीक शेलार ऑन फायर. सीमारेषेला आग लावणारी फलंदाजी. तो बॅट घेऊन गेलेला नाहीये, तो लायटर घेऊन गेलेला आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा अडवला चेंडू तिथे. एका धावेबरोबर 49. प्रतीक शेलार लायटर घेऊन गेलेला आहे मैदानामध्ये तो, आणि त्याने सीमारेषा पेटवलेली आहे. आग लावलेली आहे. आगीचा आगडोंब उसळलेला आहे. आता आगीचा बंब कोण आणणार आहे? कोणता गोलंदाज आहे की जो आगीचा बंब घेऊन येईल आणि ही आग विझवेल? 49. एक गडी बाद. 24 लाईव्ह पॉवर हिटर्स. तर 5 षटके संपलेले आहेत. अजून 2 षटके शिल्लक आहेत. 12 चेंडू 12 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? आम्ही चर्चा करत होतो. आस्किंग रन रेट जो 10च्या पुढे होता तो आता 6 वरती आलेला आहे. प्रतीक शेलार 32 धावा. काय बॅटिंग आहे. लोक धावा काढतात, आपण पारिजातकाची फुलं वेचतो तशा एक एक धावा काढतात. या पट्ट्यांना अख्खं पारिजातकाचं झाड हलवलेलं आहे आणि बदा बदा फुलं पाडलेली आहेत. सडा टाकलाय धावांचा. या सरळ बॅटनं पंच केला चेंडूला. तिथे 1 धाव प्राप्त होऊ शकते. प्रतीक शेलारसाठी फलकावरती 50. अर्धशतक पूर्ण होईल आणि विजयाचं समीकरण 10 चेंडू 11 धावा. 61 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. एक अत्यंत रोमांचक सामना, चित्तथरारक सामना. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. चांगला चेंडू, सबमरीन बॉल. अनइवन बाउन्सला अनेक फलंदाजांना चकित केलेला आहे. अशा प्रकारच्या बाउन्सनं जो चेंडू कधीतरी असा पुढे छातीवरती येतो तर कधी खाली राहतो. 50. 50 लॉस ऑफ 2. 24 लाईव्ह पॉवर हाऊस. डाव्या यष्टीच्या बाहेर अतिरिक्त धाव आहे. आम्ही चर्चा करत होतो की तुमच्याकडे मजबूत बॅलन्स आहे, मात्र तोही रिकामा व्हायला वेळ लागत नाही. अनिर्बंध खर्च केले की असं होतं, पॉकेट रिकामं होतं. यस, कडक शॉट आणि तिथे 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 धावा धावा 4. खणखणीत चौकार. जो अपेक्षित होता, जो गरजेचा होता, तो चौकार मिळालेला आहे. 55 धावा. खुशियों का दिन आया है जो मांगा हो पाया है. आणि खुशिया 24 लाईव्ह पॉवर हिटर्स संघाच्या गोटामध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. 59 धावा 2 गडी बाद. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. 24 लाईव्ह पॉवर हिटर्स मध्ये आनंद आनंद भरलेला आहे सगळीकडे. यस, कडक शॉट. धावा घेण्याची शक्यता नसेल, मात्र विजयासाठी फक्त 2 धावा हव्यात. 7 चेंडू, आता 6 चेंडू आणि 2 धावा.
59 वरती पोहोचलेले आहेत 24 लाईव्ह पॉवर हिटर्स. सोपा नव्हता सामना हा, मात्र प्रतीक शेलारच्या झंझावातासमोर गोलंदाजांना त्रस्त करून सोडलेला आहे, उद्ध्वस्त करून टाकलेला आहे आणि त्यामुळेच विजयाच्या उंबरठ्यावरती उभे राहिलेले आहेत 24 लाईव्ह पॉवर हिटर्स. 2 धावांची आवश्यकता त्यांना. 19 चेंडूमध्ये 33 धावा, 4 षटकार 1 चौकार. प्रतीक शेलार नो बॉल आणि याच बरोबर पहिल्या विजयाची नोंद. 24 लाईव्ह पॉवर हिटर्स पहिला विजय नोंदवत आहेत. स्पर्धेतला त्यांचा पहिला विजय आहे. विजयी अभियानाची सुरुवात इथे 24 लाईव्ह पॉवर हिटर्स कडून. सध्या ट्रेंड मध्ये आहे, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. थँक्यू डीजे. द पॅक वॉरियर्स वरती मात देत 24 लाईव्ह पॉवर हिटर्सनं पहिला विजय स्पर्धेतला नोंदवलेला आहे आणि या विजयाचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच प्रतीक शेलार. 20 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी, 1 षटक टाकताना 10 धावांमध्ये 1 विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू प्रतीक शेलार ठरतो या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक. विजयाचा शिल्पकार, विजयाचा महामेरू